नमस्कार, सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आहे सध्या आता मीरा भाईंदरच्या काशीमीरा ते गोल्डन नेस्ट या हायवेवर बँड फॅक्टरीच्या इथे, जिथे 3 वर्षापूर्वी MMRDAने जे कुमारच्या माध्यमातून डांबरी रस्ता करण्यात आला होता आणि या रस्त्यावर तब्बल 23 कोटी रुपये इतके खर्च झाले होते। आणि त्यानंतर दरवर्षी या खड्ड्यांवर या रस्त्यांवर खड्डे पडतात आणि ते भिजवले जातात आणि परत दरवर्षी जो पावसाळा येतो त्यामुळे परत खड्डे उघडे पडतात। तर याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेस पक्षाचे सिद्धेश राणे आहेत। त्यांचं काय म्हणणं आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून। सिद्धेशजी, मला सांगा की महापालिकेने 3 वर्षापूर्वीच हा रस्ता तयार केला होता। रस्ता तयार केल्यानंतर देखभाल दुरुस्तीची जबाबदारी जे कुमारची होती, तरी देखील या रस्त्यावर खड्डे पडण्याचं काय कारण आहे? लक्षात घ्या, आता आपण जिथे उभे आहोत हा मीरा भाईंदरचा मुख्य रस्ता आहे। तर मीरा भाईंदरला 2 आमदार लागलेत। मग रस्त्याच्या त्या साईडला एक आमदार आहे, रस्त्याच्या ह्या बाजूला एक आमदार आहे आणि रस्त्याच्या ह्या बाजूला एका आमदाराचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, रस्त्याच्या ह्या बाजूला एका आमदाराचं कन्स्ट्रक्शन चालू आहे। हे जे कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथे कोणत्याही प्रकारे निकृष्ट दर्जाचं काम होतंय का? तर नाही, कारण का ते त्यांचं काम आहे, त्यांच्या स्वतःच्या मालकीचं काम आहे। मात्र या दोन्ही आमदारांना या शहराने निवडून दिलं, कुठे ना कुठे त्यांना पालकत्व या शहराचं दिलं। मात्र या दोन्ही आमदारांनी ते पालकत्व स्वीकारण्यास ते कुठेतरी नाकाम ठरले। हे माझं शहर, मी या शहराचा पालक आहे, म्हणून कुठे ना कुठे रस्ते दुरुस्ती करून घेणं, या रस्त्याची देखभाल करणं, शहराची देखभाल करणं हे कुठेतरी अपेक्षित होतं। मात्र मागच्या 2, 3, 5 वर्षात ते पूर्णपणे नाकाम ठरले। जसं तुम्ही म्हणालात, मागच्या 2-3 वर्षांमध्ये इथे 20-22 करोड खर्च करून रस्ते बनवले आले। त्याच्यानंतर दर पावसाळ्यात त्याच्यात खड्डे पडतात, खड्डे बुजवले जातात। पावसाळ्यात म्हणजे यावर्षी तर एवढा कहर झाला की भर पावसात पाऊस पडत असताना डांबर टाकून खड्डे बुजवण्याचा, ते आता हे माझ्या मागेच बघा तुम्ही, तेच खड्डे पुन्हा पावसाच्या पाण्यामुळे हे झाले, पुन्हा खड्डे तयार झालेत। त्याच्यामुळे या शहराच्या दोन्ही आमदारांचा हा सर्वात मोठा अकार्यक्षमतेचा टप्पा आहे। त्यांनी या शहराचं पालकत्व स्वीकारलेलं नाही। आता शहरात काही दिवसांपूर्वीच आपले शिवसेनेचे जे आमदार आहेत प्रताप सरनाईक यांनी खड्डेमुक्त मीरा भाईंदर म्हणून शहरात ठिकठिकाणी बॅनर लावलेत, त्यावर आपण काय सांगाल? आता खड्डेमुक्त ही खरं तर कमालच आहे। खड्डेमुक्त त्यांनी आता असं नाही, ह्याच्या आधी सुद्धा बऱ्याच ठिकाणी जेव्हा सिमेंटचे रस्ते आपल्या शहरामध्ये बनणं चालू झालं तेव्हा लावलेले होते आणि ते जे रस्ते जिथे त्यांनी सिमेंटचे बनत होते त्या रस्त्यांना भेगा पडल्या आहेत। आज तुम्ही प्लेझंट पार्कच्या इथे आपल्या रस्त्याला GCCच्या मागे संपूर्ण शहरात जिथे जिथे सिमेंटचे रस्ते बनलेत त्या रस्त्यांना भेगा पडल्या आहेत। खड्ड्याचं साम्राज्य किती आहे ते तर सांगण्याची गरज नाही। तर कुठे ना कुठे आमदार या शहराची दिशाभूल करतायत, आमदार हवेत आहेत। या आमदारांनी, दोन्ही आमदारांनी पक्षांतर केलं का? तर शहराच्या विकासासाठी। पक्ष बदलला किंवा गट बदलला, जे काय असेल ते, शहराचा विकास झाला की त्यांचा विकास झाला हे आता मतदारांनी ठरवायचं। काल आम्ही कमिशनरना भेटायला गेलेलो, पण साहेबांची वेळ मिळाली नाही, त्याच्यामुळे अतिरिक्त आयुक्तांना आम्ही भेटलो। त्यांच्याकडे मागणी हीच केली की याच रस्त्यावरती आता एक मेट्रो खालचा जो रस्त्याचा ब्रिज आहे तो बनून तयार झालेला आहे। मात्र कोणत्या तरी मोठ्या मंत्र्यांच्या असून त्याचं उद्घाटन करायचं आहे म्हणून तो असाच ठेवलेला आहे। इकडे रोज ट्रॅफिक होतं, शहरातल्या नागरिकांना खूप सारी त्रासाला ट्रॅफिकला सामोरं झाला तर त्यांचा वेळ वाया जातो। त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की तुम्ही तो ब्रिज लवकरात लवकर चालू करण्यात यावा। आमचे नेते मुझफ्फर हुसेन, प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नाहीतर आंदोलन करू असं त्यांना सांगितलं। तर या लोकांनी तिकडे मोठमोठे ब्लॉक टाकले जेणेकरून दुसरा कोणी त्याचं उद्घाटन करू नये किंवा गाड्या त्याच्यावरून नेऊ नये। म्हणजे जनतेचा विचार कुठेच नाहीये, फक्त नेत्यांची हौसमौस व्हावी, नेत्यांचा तो इव्हेंट व्हावा याच्यासाठी कुठेतरी महानगरपालिका सुद्धा काम करते की काय असं कुठेतरी दिसून येत। तुम्हाला काय वाटतं, मीरा भाईंदर महानगरपालिका या सर्व रस्ते MMRDA कडून दुरुस्त करून घेण्यात असमर्थ ठरत आहे का? 100%। म्हणजे ही खरं तर जबाबदारी आम्ही सांगण्याचं गरजच नाही, आपण सांगण्याचं गरजच नाही। महानगरपालिकेची MMRDA कडनं ही फॉलोअप झाला पाहिजे की खड्डे त्याचे पावसाच्या आधी, पावसाळ्यावरती लोकांना त्याच्यात पडावं लागतं, आंदोलन करावं लागतं राजकीय पक्षांना, त्याच्यानंतर यांना जाग येते। म्हणजे अधिकाऱ्यांची, लोकप्रतिनिधींची जबाबदारी अशी काहीच नाही आहे का? दरवेळी कोणीतरी सांगावं मग हे काम करणार, असं असेल तरी असंच चालू राहणार आहे, काहीच याच्यात फरक पडणार नाही। तर आता MMRDA कडून लवकरात लवकर महानगरपालिका काम करून घेणार याच विषयावर आता पुढची अपडेट मिळवण्यासाठी पाहत राहा सत्यपरिचित न्यूज चॅनल।